नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 22च्या अनुषंगाने जी काही फेज 2 प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात सध्या सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ज्या उमेदवारांची निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्टेटसमध्ये तुमचा निवडचं त्या ठिकाणी दिसत आहे सिलेक्ट म्हणून, तर अशा उमेदवारांचं अजून देखील जी काही पुढील प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांना कॉल किंवा मेसेज सध्या आलेला नाही. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही फेज 2 प्रक्रियेची सध्या स्थिती नेमकी काय आहे आणि जी काही फेज 2 प्रक्रियेमध्ये तुमची निवड त्या ठिकाणी बघा झाली आहे किंवा नाही, तसंच फेज 2 मध्ये हे जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना या ठिकाणी कोणत्या उमेदवारांना सध्या बघा पुढे संधी मिळणार आहे. फेज 2 निवड प्रक्रियेसंदर्भात जी काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांची सध्या अपडेट जी आहे तर ती अपडेट सध्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तर त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल असल्यामुळे ह्याला जे काही सबस्क्राईब असेल तर ते सबस्क्राईब आवर्जून करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, ती देखील तुम्ही प्रेस करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की फेज 2 प्रक्रियेच्या अनुषंगाने जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास 14 तारखेपर्यंत जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी होणार, अशा पद्धतीची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या मिळत आहे आणि त्या अनुषंगाने जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या इथं होत आहे. तर ह्याच्यामध्ये बरेचशा उमेदवारांचे प्रश्न होते की सध्या जे काही अपडेट आहे तर त्या अपडेटमध्ये जे त्यांचं लॉग इनवरती जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी यस म्हणून सध्या बघा दिसत आहे, परंतु पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची अपडेट इथं होताना दिसत नाही. आता ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया तुम्हाला कधीपर्यंत अपडेट झालेली दिसणार, तर आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्टपर्यंत जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ संस्थांना सध्या देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये 15 ऑगस्टपर्यंत नेमकी काय त्या ठिकाणी प्रक्रिया होणार की ह्या ठिकाणी बघा हा उमेदवार आहे तर ह्या उमेदवाराचं सध्या सिलेक्शन त्या ठिकाणी झालं आहे किंवा नाही, तर ते सध्या तुम्हाला 15 तारखेपर्यंत त्या ठिकाणी अपडेट होणार आहे. आता ह्याचं जर सिलेक्शन झालेलं असतं तर इथं सिलेक्ट म्हणून सध्या बघा आलं असतं आणि ह्याचं संपूर्ण जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हेरीफाय झाल्यानंतर ह्या ठिकाणी जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. आता बऱ्याचशा उमेदवारांचं त्या अनुषंगाने जे काही अपडेट आहे तर ती अपडेट देखील आत्ताच्या घडीला सध्या सुरुवात झाली. त्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकतात, आता ह्या उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते संस्थेच्या माध्यमातून इथं झालं होतं. त्यानंतर त्यांचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस इथं आपल्याला सिलेक्टेड म्हणून पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्या उमेदवाराचं जे काही DV आहे तर तो DV जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील इथं झालेला आहे. आता ह्याला पुढील जी काही प्रक्रियेसंदर्भात जी काही अपडेट असेल, ऑर्डर असेल तर ती ऑर्डर बघा त्याला त्या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी मेल असेल किंवा जी काही कॉल असेल तर तो कॉल ह्या ठिकाणी सध्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. आता ही जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया सध्या संस्थेची जी काही नोंदी असेल तर त्या नोंदी करण्याच्या अनुषंगाने मुदतवाढ दिल्यामुळे ती प्रक्रिया सध्या संस्थेच्या माध्यमातून इथं सुरू आहे. तसंच बरेचसे उमेदवारांना जे उमेदवार सध्या इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी कमी मार्क होते ते संस्थेला सध्या बघा त्यांना घ्यायचं नव्हतं, तर अशा उमेदवारांचं अशा पद्धतीने जे काही रिजेक्ट आहे तर ते रिजेक्टेड म्हणून सध्या अपडेट आहे तर ती अपडेट देखील यायला इथं सुरुवात झाली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर 10 ठिकाणी इंटरव्ह्यू दिली असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या 10 संस्थेच्या समोर सध्या अशा पद्धतीने रिजेक्ट आहे का, किंवा मग तुमचं इथं आता ह्या संस्थेमध्ये जर ह्या उमेदवारांनी बघा इंटरव्ह्यू दिली होती तिसऱ्या ठिकाणी तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इथं अपडेट नाही, म्हणजे डॅश डॅश इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्या ठिकाणी पुन्हा जो काही विचार आहे तर तो विचार त्या ठिकाणी बघा त्याच्या मे बी होऊ शकतो, कारण अजून देखील 15 तारखेपर्यंत जी काही अपडेट आहे तर ती अपडेट करायची इथं जी काही सध्या संधी आहे तर ती संधी त्या ठिकाणी संस्थेला एक प्रकारे देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये 15 तारखेपर्यंत जे काही अपडेट असेल तर ते अपडेट तुम्हाला तुमच्या लॉग इनला देखील इथं पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवाराचं रिजेक्ट म्हणून सध्या आले आहे, परंतु काही उमेदवारांचं ह्या ठिकाणी वेट लिस्ट म्हणून देखील पाहायला मिळत असेल किंवा अशा पद्धतीने डॅश डॅश देखील पाहायला मिळत असेल. तर ह्यांनी होप्स न सोडता 15 तारखेपर्यंत बघा तुम्ही वाट बघा, जेणेकरून जी काही संस्थेमध्ये तर त्यांना ह्या ठिकाणी पुढील उमेदवार जो असेल निवड झालेला तो जर रुजू न झाला तर वेट लिस्ट उमेदवार असेल तर त्यांना नक्की तिथं संधी मिळणार आहे. तसंच बघा हे बघा अशा पद्धतीने जे स्टेटस आहे तर ते स्टेटस सध्या तिथं अपडेट होत आहे. आता अशा जर तुमचा स्टेटस इथं यस असेल आणि ह्या ठिकाणी वेट लिस्ट म्हणून स्टेटस असेल तर ह्या उमेदवाराला जी संधी असेल तर ती संधी बघा पुढील जे काही 7 दिवसामध्ये जी काही संधी असेल तर ती संधी अवेलेबल होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या उमेदवाराच्या
आधी जो उमेदवार सिलेक्ट झाला असेल तर तो उमेदवार सध्या रुजू झाला नाही किंवा त्या उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असताना त्या ठिकाणी काही त्रुटी सध्या निघाल्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र झाला, तर अशा वेळेला ह्या ठिकाणी वेट लिस्टेड जो उमेदवार आहे तर ह्या उमेदवाराला संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. आता ही संधी जी असणार आहे तर ही संधी तुम्हाला कधी मिळणार, तर जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर उमेदवाराला रुजू होण्याच्या अनुषंगाने बघा त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्याचं ऑर्डर इश्यू झाल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये त्या उमेदवारांनी रुजू त्या ठिकाणी झाला नाही तर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही ह्या वेट लिस्टेड उमेदवाराची सध्या तिथं होणार आहे. म्हणून वेट लिस्टेड ज्या उमेदवारांचं असेल तर त्यांनी अजून देखील होप सोडू नका. तुमचं जे सिलेक्शन असेल, संस्थेला वाटलं त्या ठिकाणी त्या शिक्षकाचं जे काही अध्यापन कौशल्य, इंटरव्ह्यू व्यवस्थित गेला असेल, SOPमध्ये मार्क त्याला चांगल्या पद्धतीने मिळाले असेल तर त्या उमेदवाराचं संधीची जी असेल तर ती संधी सध्या संस्था पुढे त्या ठिकाणी करणार आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही आपल्या लॉग इनला सध्या चेक करा. सध्या ज्या काही संस्थेच्या वतीने अशा पद्धतीने जे काही अपडेट आहे तर ते अपडेट इथं सुरू झालं आहे. आता ह्या उमेदवाराचा जर विचार केला तर इथं एका जे संस्थेमध्ये गेला होता तिथं बघा कोणत्याही प्रकारचं अजून अपडेट सध्या झालेली नाही, तर दुसऱ्या संस्थेमध्ये त्याला रिजेक्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर पुढची जी काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये वेट लिस्टेड म्हणून इथं ठेवण्यात आलं आहे. तर हे उमेदवारांचं अशा पद्धतीचं आता ज्या ठिकाणी रिजेक्ट झाला त्या संस्थेमध्ये तर पुन्हा सध्या त्याचा विचार जो असेल तर तो विचार होणार नाही, परंतु या ठिकाणी वेट लिस्टेड जर असेल तर अशा ठिकाणी देखील तुमचा जो काही विचार असेल तर तो विचार विदिन 15 जी डेट देण्यात आली त्या डेटपर्यंत सध्या तुम्ही होप सोडू नका. आणि ज्या उमेदवारांचं अजूनही कोणत्याही प्रकारची ह्या ठिकाणी माहिती भरण्यात आली नाही म्हणजे डॅश पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर ह्या उमेदवारांनी देखील होप सध्या सोडू नका. आता जे काही संस्थेच्या वतीने जे काही सध्या बघा अशा पद्धतीने जे अपडेट आहे तर ते अपडेट इथं सुरू आहे. आता संस्थेला जे काही जॉईनिंग स्टेटस असेल किंवा जॉईनिंग रिपोर्ट असेल तर ते सध्या नोंदी करायचे आहे आणि नोंदी जे आहे तर त्या 15 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता याच्यामध्ये ज्या उमेदवाराचं सध्या जॉईनिंग त्या ठिकाणी होत आहे तर त्या उमेदवारांची अशा पद्धतीचे जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस देखील पाहायला मिळत आहे. आता ज्या ठिकाणी जॉईनिंग होत आहे तर त्या जॉईनिंगच्या अनुषंगाने या ठिकाणी आता म्हटलेलं आहे पेंडिंग ॲट HM लेवल, म्हणजे जो काही HM लेवलच्या अनुषंगाने जे काही लॉग इन असेल तर त्याच्यावरती पुढील कार्यवाही सध्या इथं झालेली नाही म्हणून पेंडिंग सध्या दाखवत आहे. आता ज्यांचं जॉईनिंग असेल तर त्यांचं इथं क्लिअर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तसंच बघा वेगवेगळ्या ज्या काही संस्थेच्या वतीने त्यांच्या लॉग इनवरती जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया अशा पद्धतीने इथं होत आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात जे काही संस्थेच्या वतीने आताच्या घडीला फेज 2च्या अनुषंगाने इथे जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या अशा पद्धतीने करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये शाळेच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे स्टेटस असेल तर ते स्टेटस बघा, जॉईनिंगच्या अनुषंगाने इथे जे काही डेट ऑफ जॉईनिंग असेल तर ती देखील इथं देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो, इथं तुम्ही बघू शकता. तर ह्या ठिकाणी जी काही अपडेट आहे तर ती अपडेट अशा पद्धतीने डेट ऑफ जॉईनिंगची इथं अपडेट होत आहे. आता ही अशा पद्धतीने जर संस्थेने त्या ठिकाणी अपडेट केली तर ही जी डेट आहे तर ती तुमच्या वैयक्तिक जे काही लॉग इन असेल तर त्या लॉग इनला देखील सध्या अपडेट झालेली असेल. ती अपडेट कुठे असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे जे काही अपॉइंटमेंट नंबर आहे आणि त्याच्या पुढे डेट ऑफ जॉईनिंग संदर्भात जे काही डेट आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. ह्या ज्या डेट आहे तर ह्या डेट सध्या ह्या ठिकाणी अपडेट त्या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघा, इथं तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तुम्ही जर लॉग इन केलं तुमची त्या ठिकाणी जे काही सिलेक्शन झाल्यानंतर संस्थेच्या वतीने अपडेट केल्यानंतर इथं तुम्हाला अपॉइंटमेंट नंबर दिसेल, अपॉइंटमेंट जी काही ऑर्डरची डेट असेल तर ती दिसेल. त्यानंतर इथं स्कूल नेम दिसणार आहे बरोबर. संस्थेमध्ये वेगवेगळे जे काही स्कूल असेल, कोणत्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन झालं ते स्कूल इथं दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं हे जे काही जॉईनिंग स्टेटस आहे इथं जॉईनिंग दिसेल आणि इथं जी काही डेट आहे तर ती डेट म्हणजे जॉईनिंग डेट म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिसेल. आता ही जी अपडेट जी आहे तर ही अपडेट आताच्या घडीला सध्या इथं सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुम्हाला इथं बघा पाहायला नक्कीच इथं आपण तुम्हाला दाखवतो आहे. सध्या इथं तुम्ही बघू शकतात, एक मिनटं इथं बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. तर ही अपडेट आहे तर ही अपडेट सध्या जॉईनिंगच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने इथं सुरू झालेली आहे. तर आपापल्या पद्धतीने सध्या लॉग इन करा. आता बहुतेक उमेदवारांचे जे काही वेट लिस्टेड उमेदवार आहे तर त्यांना कधीपर्यंत संधी मिळेल तर इथं बघा 7 दिवसामध्ये जर संबंधित उमेदवार जो असेल तो रुजू नाही झाला तर ह्या वेट लिस्टेड उमेदवारांना सध्या जे काही पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी संधी जी असेल तर ती संधी इथं मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने इथं जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती माहिती देखील देण्यात आली. तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला या अनुषंगाने माहिती दिली होती. तर जे उमेदवार 7 दिवसामध्ये इथं रुजू सध्या बघा झाले नाही तर त्यानंतर पुढील जो काही वेट लिस्टेड उमेदवार असेल
तर त्याला इथे संधी इथं बघा मिळणार आहे. आता इथे कार्यालयीन 7 कार्यालयीन दिवसाची मर्यादा या ठिकाणी असणार आहे, बरोबर. निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी 7 दिवसाचा कार्यालयीन दिवस असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी हजर होण्यासाठी जर उमेदवार हजर झाला नाही तर त्या ठिकाणी पुढील जो काही वेट लिस्टेड उमेदवार असेल त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे उक्त कालावधीमध्ये हजर न झाल्यास व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील जे काही वेट लिस्टेड उमेदवार आहे तर त्यांना इथे संधी मिळणार आहे. तर भरपूर उमेदवारांना वेट लिस्ट म्हणून जी काही सध्या स्टेटस आहे तर तो स्टेटस सध्या आलेला आहे अशा पद्धतीचा. तर आपापल्या पद्धतीने तुम्ही परत एकदा लॉग इन करा, चेक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही संधी असेल तर ती संधी नेमकी तिथं मिळू शकते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती अपडेट तुम्हाला इथे सध्या आपल्या ह्या चॅनलच्या वतीने सध्या ती अपडेट द्यायची होती तर ती अपडेट इथं तुम्हाला मिळालेली आहे. तर सध्या जॉईनिंगच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट इथं सध्या सुरू आहे. तर ह्या अनुषंगाने तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण रिप्लाय देऊ. तर हा महत्त्वाचा फेज 2च्या अनुषंगाने व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत असेल व्यवस्थित तर नक्की चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे स्पेशल चॅनल असल्यामुळे याला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी जे काही पदभरती असेल 2025च्या अनुषंगाने शिक्षक भरतीची प्रक्रियेच्या अनुषंगाने संपूर्ण जी काही अपडेट असेल, लेटेस्ट अपडेट असेल तर ती तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर पाहायला मिळेल. आपल्या चॅनलचं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, तो देखील जॉईन करून घ्या. तर सध्या ही फेज 2च्या अनुषंगाने जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती सध्या आहे. तर महत्त्वाची अपडेट होती. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.